अवघ्यात पुढची बातमी. बीडच्या ढाकणे कुटुंबाला मारहाण आणि हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात वर्षभर तुरुंगवास भोगल्याच्या नंतर सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्याच्या नंतर खोक्या त्याच्या गावी पोहोचला. वर्षभराच्या जेलनंतर खोक्यात बराच बदल झाल्याचं दिसलं. गावी आई वडिलांचं उद्ध्वस्त झालेलं घर पाहून खोक्या भावुकही झालेला आहे. या ठिकाणी माझ्यासोबत सतीश भोसले उर्फ खोक्या उर्फ भाई उर्फ पार्टी असं नाव आहे. खोक्या म्हणू, भाई म्हणू का पार्टी म्हणू, तुम्हाला जे योग्य वाटते बोला. मात्र मी सतीश म्हणतो आणि उर्फ खोक्या म्हणतो. सतीश, काय नेमकं प्रकरण ते झालं होतं? आज न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली आहे. कुठलं प्रकरण ते होतं? ढाकणे कुटुंबाला जी हाणमार झाली आणि जो ढाकणे कुटुंबाला मारताना व्हिडिओ बनवला डुप्लिकेट आणि तो व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सतीश भोसले अशा प्रकारे मारतोय. ते सतीश भोसले असा सूर्य धसांचा गुंडा आहे. त्या धससाहेबाचं नाव ओवलं गेलं आणि त्यात कुणाचाही माझा काही संबंध नसताना, अण्णाचाही काही संबंध नसताना त्यात नाव वळवून महाराष्ट्रभर जे व्हिडिओ व्हायरल केले, त्या व्हिडिओमधले ते ढाकणे कुटुंबातून मी माझी निर्दोष मुक्त झालेली आहे. मात्र अनेक व्हिडिओ सतीश तुझे आम्ही पाहिले. त्याच्यामध्ये तू भाई नावानं कधी पैसे याच्यावरती टाकतो, कधी हेलिकॉप्टरमध्ये फिरतो, कधी गॉगल घालतो. हे काय प्रकार होता तो? आदिवासीच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये फिरलं नाही पाहिजे का? आदिवासीच्या एखाद्या मुलांनी एखादे पैसे असे 1,00,000-2,00,000 दाखवले नाही पाहिजे का? आलेले पैसे दाखवले नाही पाहिजे का? ते पैसे काय चोरीचे होते का माझे? का कोणाला काय केले होते? ते माझ्या कष्टाचे पैसे होते ना. मग आता माझे पैसे होते तर मी दाखवले. ते पैसे असे काय लिहिले होते ना. आणि राहायला हेलिकॉप्टरचा विषय, ते माझ्या वडिलांची इच्छा होती एक वेळेस मला हेलिकॉप्टरवर बसायचं आहे. ते माझ्या वडिलांची इच्छा मी पूर्ण केली. याच्यामध्ये काय चुकलं माझं? मात्र सतीश, 1 वर्ष तब्बल तू जेलमध्ये राहिलेला आहेस. काय जेलमधलं वातावरण कसं वाटलं? ही भाईगिरी खरंच भोवली होती का? माझी म्हणजे मी भाईगिरी केलेलीच नाही. मी जे सामाजिक कार्यकर्ता आहे हे सर्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी एक सामाजिक कार्य करतो म्हणून माझे खूप काम बी केलेलं आहेत, हे सगळ्याला माहिती आहे. पण जे नाव ववलं गेलं माझं, जे एका आदिवासी समाजातला मुलगा वर जाताना जे लोकांना दिसलं नाही, तर ह्या लोकांनी जाणीवपूर्वक जे मला बदनाम करून त्यांनी षडयंत्र रचून मला काही दिवस अजून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी की हे अजून किती दिवस राहील जेलमध्ये. पण न्यायदेवतांनी ज्या लक्षात आल्यानंतर, न्यायदेवतांनी सगळा त्याचा अभ्यास केल्यानंतर मला न्यायदेवतांनी त्यातून मुक्तता केलेली आहे त्या ढाकणे कुटुंबाच्या केसमधून. त्याच्यामुळे मी न्यायदेवताचे खूप खूप असे मनापासून आभार मानतो. यानंतर आता खोक्या नाही, भाई नाही किंवा पार्टी हा शब्द नाही, तर मी सतीश भोसले म्हणून सामाजिक कार्य करणार आहे असं दावा तरी सध्या तो करतोय. मात्र येणाऱ्या काळात सतीश भोसलेचं कार्य काय राहील हेही पाहणं तेवढंच जिकरीचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबाशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, शिरूर, बीड.